तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण आता पाहणार आहोत कशा पद्धतीने आता इकडे ईश्वरी आणि अर्णव स्वतः निर्दोष असल्याचं सिद्ध करणार आणि आता दुसऱ्या बाजूला सर्व बाजूंनी अडकलेल्या वल्लरीवरती आता रमाकांतने लक्ष ठेवताच वल्लरीची सगळी काळी काळी कृत्य आता त्याच्यासमोर येणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता ईश्वरीला आणि अर्णवला भूक लागलेली असते आणि त्यामुळे ते दोघंजणं एका ठिकाणी खायला थांबलेले असतात. आता ईश्वरीने तिथे स्वतःच्या हाताने खायला बनवलेलं असतं आणि ते दोघं खात असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शिर्केंना सांगितलेलं असतं अर्णवनी की ह्या लोकांचं काय करायचं शिर्के ते तुम्ही बघा, यांचं लवकर काहीतरी करा. मग शिर्के आता पोलिसांच्या ताब्यात त्या सर्व गुंडांना देऊन टाकतात. आता गुंडांना पोलिसांच्या ताब्यात तर शिर्केंनी दिलेलं असतं, पण शेवटी आता सौदामिनीचे गुंड असतात ते आता कसंबसं करून सौदामिनीपर्यंत कॉन्टॅक्ट करतात आणि तिला घडलेला सर्व प्रकार सांगतात. हे सगळं ऐकून सौदामिनी रागवते. ती म्हणत असते की अरे एक काम सांगितलं होतं तुम्हाला, एक काम ते सुद्धा धड जमलेलं नाही आहे ना, त्याच्यातसुद्धा तुम्ही माती खायची ती खाल्लीच आहे. बरं ठीक आहे, आता माती खाल्लीच आहे तर काही करू तर शकत नाही, पण किमान आता माझं नाव न घेण्याची तरी माझ्यावरती कृपा करा. लक्षात ठेवा, काहीही झालं, अगदी काहीही, तुम्हाला पोलिसांनी कितीही मारलं, तुम्हाला कितीही काहीही टॉर्चर केलं तरीही पोलिसांच्या समोर माझं नाव घ्यायचं नाही. जर तुम्ही तिथे माझं नाव घेतलंत ना तर ह्या सर्व प्रकरणात मी अडकेन आणि तुम्हाला तर माहिती आहेच, जर मी अडकले तर तुम्ही परत कधीच बाहेर सुटू शकणार नाही. त्याबरोबर ती लोक आम्ही नाही तुमचं नाव घेणार असं सांगतात. त्यावरती म्हणते 3-4 दिवस जेलमध्ये गप्प राहा. हे प्रकरण थोडं थंडावलं की त्यानंतर तुमच्या बेलचं काय करायचं ते मी बघते, पण तोपर्यंत गप्पपणे तिथे राहा. त्यानंतर सौदामिनी फोन ठेवून देते आणि ती विचार करते की बापरे, ह्या अर्णवने आता हा टेम्पो सोडवलाय, ह्याचा अर्थ नक्कीच हा आता काहीतरी करणार. पण त्याआधी मला काहीतरी करायला हवं. या सगळ्यामध्ये माझा हात आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. मग आता सौदामिनी ही तिच्या दुसऱ्या काही माणसांना हाताशी धरते आणि त्यांना सांगते की सात्विक फॅशन्सचा जो टेम्पो आपण गायब केला होता, ज्याच्या जागी आपण आपला टेम्पो पाठवला होता, तो टेम्पो शेवटी त्या अर्णवने शोधून काढलाच आहे. पण आता कुठल्याही परिस्थितीत तो टेम्पो आपल्याला त्या अर्णवकडून गायब करायचा आहे. आपल्याला तो टेम्पो परत मिळवायचा आहे. कारण जर आता त्याने तो टेम्पो मिळवला आहे तर नक्कीच तो काहीतरी पुढची चाल खेळणार. त्यामुळे लवकरात लवकर तो टेम्पो गायब करा आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवा. काहीही झालं तरीही, काहीही झालं कुठल्याही परिस्थितीत अर्णव तो टेम्पो घेऊन सात्विक फॅशनच्या ऑफिसपर्यंत किंवा त्याच्या घरपर्यंत पोहोचता कामा नये. आणि जर असं झालं नाही तर मी तुमचं काय करेन हे लक्षात ठेवा. लक्षात आलं ना मी काय सांगितलं इथे? अर्णवने कुठल्याही परिस्थितीत पोहोचता कामा नये त्या घरापर्यंत किंवा त्याच्या ऑफिसपर्यंत. त्याबरोबर आता समोरून लगेचच तिला तिचा माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही काही काळजी करूच नका, काय करायचं ना ते व्यवस्थित मी इकडे बघून घेतो, चला ठेवा तुम्ही, आता तुमचं काम संपलं. त्यानंतर मग आता लगेचच तो शोधाशोध करायला सुरुवात करतो. आता त्याला ईश्वरी आणि अर्णव त्या स्टॉलवरती दिसतात. ही गोष्ट लगेचच तो आता इकडे सौदामिनीला फोन करून सांगतो की ते दोघंजणं इथे एका शहराबाहेरच्या चाटच्या दुकानावरती थांबलेले आहेत आणि इथे बसून ते नाश्ता करत आहेत. त्यावर सौदामिनी म्हणते, वा, हीच उत्तम संधी आहे आपल्या हातात. एक काम करा, ते दोघंजणं नाश्ता करण्यात बिझी असेल तोपर्यंतच तुम्ही मागच्या मागूनच तो टेम्पो पळवा, म्हणजे पुढे काही टेन्शन उरण्याची काळजीच नाही. त्याबरोबर लगेचच ते गुंड म्हणतात, ठीक आहे मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बरोबर मागच्या मागून टेम्पो गायब करतो, कोणाला कळूच देणार नाही, तुम्ही अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. त्याबरोबर सौदामिनीचा फोन कट करून लगेचच तो गुंड त्याच्या माणसांना म्हणतो, अरे बघत काय राहिलाय, चला मॅडमनी सांगितलंय टेम्पो गायब करायचं आहे, चला चला लवकर चला. मग आता त्यातला एक जो ड्रायव्हर असतो तो टेम्पोमध्ये बसून टेम्पो सुरू करतो. पण आता इतक्यात बसलेल्या ईश्वरी आणि अर्णवला टेम्पो सुरू होण्याचा आवाज येतो. त्याबरोबर लगेचच ईश्वरी आणि अर्णव मागे बघतात. आता टेम्पो गायब होतोय हे बघून लगेचच ते दोघंसुद्धा धावत तिकडे येतात आणि आता धावतच ते दोघं तिकडे येतात आणि मग पुन्हा एकदा आता अर्णव आणि त्या गुंडांमध्ये
मारामारी होऊ लागते. आता अर्णव त्या गुंडांना खूप चोपतो आणि म्हणत असतो, हिम्मत कशी झाली? हां, हिम्मत कशी झाली तुमची? पुन्हा माझ्या टेम्पोला हात लावायला येण्याची हिम्मत कशी केलीत रे तुम्ही? जीव प्यार नाही आहे का तुम्हाला? त्या सौदामिनी देशमुखसाठी तुम्ही काय वाटेल ते करायला तयार आहात का? पण आता मी सोडणार नाही आहे कोणालाच नाही. आणि मग अर्णव त्यांना आता खूप मारत असतो, बदडत असतो. आता अर्णवला सुद्धा त्यामध्ये थोडंफार लागतं. आता ईश्वरीला अर्णवला लागलेलं बघून खूप वाईट वाटतं, पण आता गप्प बसण्या वाचून तिच्याकडे पर्याय नसतो. मग ईश्वरीसुद्धा मध्ये पडते. ईश्वरीसुद्धा बांबूने 1-2 जणांना चांगलं कुटून काढते. आता ते सगळे तिथेच बेशुद्ध होऊन जातात. त्यावेळी इशू म्हणते, सर अहो आता काय करायचं? अर्णव म्हणतो, हा टेम्पो घेऊन आपण इकडनं निघायचं. इशू म्हणते, अहो पण हे लोक. त्यावर अर्णव म्हणतो, त्यांचं काय करायचं ते मी बघतो, तू काळजी करू नकोस, तू टेम्पोत बस. आणि मग अर्णव आता पोलीस स्टेशनला कॉल करून इन्फॉर्म करतो की आम्ही जो टेम्पो घेऊन निघालो होतो तोच टेम्पो परत आमच्यापासून हिसकावून घ्यायला काही लोक आले होते. आणि मग अर्णव त्या ठिकाणचा पत्ता सांगतो आणि म्हणतो, मी सध्या त्या लोकांना मारलंय, ती लोक बेशुद्ध आहेत, तुम्ही या आणि त्यांना पकडा. त्याच्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी टेम्पोत बसतात. इशू म्हणते, अहो सर, हा टेम्पो आपण आपल्या घरी घेऊन गेलो तरीसुद्धा ह्याला आणखीनही रिस्क आहेच की, काय करायचं आता आपण? त्यावर अर्णव म्हणतो, माझ्याकडे एक उत्तम पर्याय आहे. इशू म्हणते, कोणता? अर्णव म्हणतो, कळेलच. तो शिर्केंना कॉल करतो आणि शिर्केंना सांगतो, शिर्के एक काम करा, ताबडतोब एक प्रेस कॉन्फरन्स बोलवा. शिर्के म्हणतात, काय सर आत्ता? आणि प्रेस कॉन्फरन्स? एवढ्या उशिरा प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आपल्याला? अर्णव म्हणतो, शिर्के सांगतोय तसं करा, प्रेस कॉन्फरन्स घ्या. आपला जो मिळालेला टेम्पो आहे तो पळवण्यासाठी आत्ता पुन्हा काही गुंड आले होते, म्हणजे तो टेम्पो अजूनही सेफ नाही आहे, म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला ही गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. त्यावर शिर्के होकारार्थी मान डोलावतात आणि सर्व प्रेस कॉन्फरन्सची तयारी करतात. इशू म्हणते, सर म्हणजे तुम्ही नेमकं प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार काय आहात? त्यावर आता अर्णव म्हणतो, कळेल, सगळं कळेल, चल माझ्याबरोबर. आणि त्याच्यानंतर मग आता इशू आणि अर्णव हे दोघंजण आलेले असतात सात्विक फॅशन्सच्या ऑफिस बाहेर. आता अर्णवने तिथेच प्रेस कॉन्फरन्स भरवली असल्यामुळे पत्रकार आलेले असतात. आता अर्णव सर्व पत्रकारांना म्हणतो, प्रश्न पडला असेल ना तुम्हा सगळ्यांना की इथे तुम्हाला एवढ्या इमिजिएट नोटवरती का बोलावलं आहे? नेमकी अशी सात्विक फॅशनच्या CEO ला काय प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे? त्याला काय अनाऊन्स करायचं आहे? काय सांगायचं? पडले असतील ना अनेक प्रश्न. तर तुम्ही सगळ्यांनीच बातमी व्हायरल केली आहे की आम्ही खराब दर्जाचा माल आमच्या सात्विक फॅशन्समधून पास करतो, बरोबर? पण ते सगळं खोटं आहे हे तुम्हाला क्लेरिफाय करण्यासाठी मी आजची ही कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्याबरोबर सगळ्यांमध्ये चर्चा होऊ लागते. अर्णव म्हणतो, एक मिनटं, आय नो अजूनही तुमचा या गोष्टीवरती पूर्णपणे विश्वास नाही आहे की हे सगळं खरोखर मी बोलतोय ते खरं आहे, पण म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावलं आहे ना, मी सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. आणि मग अर्णव सांगू लागतो की आमच्या एका शत्रूने आम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी, आम्हाला खाली खेचण्यासाठी, आम्हाला हरवण्यासाठी ही खेळलेली चाल होती. त्यांनी जाणून बुजून आमचा जो चांगल्या मालाचा टेम्पो होता तो मुद्दामून लपवून ठेवला आणि त्याऐवजी स्वतःचा खराब, वाईट दर्जाचा, वाईट क्वालिटीचा असलेला माल तिथे आमच्या क्लायंटपर्यंत पोहोचवला. आता हे सगळं कोणी केलं आहे ह्याचं नाव तरी आम्ही आधी फोडू शकत नाही, कारण पोलीस चौकशी करतात. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की पुन्हा एकदा आम्ही अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि सर्व गोष्टींचे अपडेट तुम्हाला देऊच. पण त्याआधी माझी तुम्हा सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला समजलं की आमच्या ऑफिसचा, आमच्या गोडाऊनचा, सात्विक फॅशन्सचा खराब माल बाहेर पडलेला आहे, तेव्हा जशी तुम्ही तळखळीने ती बातमी बाहेर व्हायरल केलीत, अगदी तशीच तितक्याच तळखळीने आता तुम्ही सात्विक फॅशन्सची काहीही चूक नव्हती याची बातमीसुद्धा पब्लिश करायला हवी. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा. तर हे सगळं काही आता वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरी विचार करते की हे सगळं काही मला सौदामिनीपर्यंत पोहोचवायला हवं. हे सगळं तिच्यापर्यंत पोहोचवणं मला माझ्या तर फायद्यातच पडणार आहे. मग आता वल्लरी काय करते? वल्लरी ताबडतोब तिकडनं जेव्हा तिला ह्या सर्व गोष्टी समजतात तेव्हा लगेच आता ती पटकन इकडे फोन करते सौदामिनीला आणि सौदामिनीला ती ह्या सर्व गोष्टी सांगून टाकते. आता सौदामिनी तिला म्हणते, व्हेरी गुड, शाब्बास, आता ज्याप्रमाणे मला कॉल करून हे सगळं सांगितलं आहेस ना, यापुढे सुद्धा कायम असंच
काहीही असलं, अगदी काहीही, तरी मला फोन करायचा आणि मला सर्व गोष्टी सांगायच्या. समजलं ना? हे बघ वल्लरी, लक्षात ठेव, मला मदत करणं तुला फायद्याचंच ठरणार आहे. त्यामुळे कायमच माझ्या सपोर्टमध्ये राहा. माझ्याबरोबर वैर घेणं तुला परवडणार नाही आहे आणि मुळात माझ्याबरोबर वैर घेण्याची तुला काही गरजही नाही आहे. कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे? वल्लरी हो हो मला सगळं कळतं आहे असं म्हणत असते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ईश्वरी असते ती आणि अर्णव हे दोघंजणं घरी आलेले असतात. आता सर्व प्रॉब्लेम तर सॉर्ट आऊट केलेला असतो ना त्यांनी, हे सगळं कसं घडलं, काय घडलं वगैरे वगैरे. घरी आल्यावर इशू म्हणते, आत्ता जरा मला बरं वाटतंय. पण अर्णव सर, अहो या सगळ्यामुळे एक गोष्ट खूप चांगली घडली. त्यावर अर्णव म्हणतो, कोणती? त्यावर ईश्वरी म्हणते, अहो असं काय करताय? अहो आपल्याला त्या फूड अँड फॅशन कॉम्पिटिशनमधून रिजेक्ट का केलं होतं? अर्णव म्हणतो, का केलं होतं? इशू म्हणते, कारण आपली निगेटिव्ह पब्लिसिटी झाली होती म्हणून ना. पण आता सगळं सॉर्ट झालं आहे. उद्यापासून आपली पॉझिटिव्ह पब्लिसिटी सुरू होईल. रादर आत्ता तर बातम्या पेपरमध्ये छापायला सुरुवातसुद्धा केलेली असणार आहे. मग त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो मिस इंदौर, बरोबर आहे तुझं. इशू म्हणते, मग आपण पुन्हा उद्या रजिस्ट्रेशन करूया, काय वाटतं तुम्हाला? अर्णव म्हणतो, हो रजिस्ट्रेशन तर करूयाच, पण त्याआधी हे सगळं कुणी केलं आहे ते सगळ्यांच्या समोर आणूया. इशू म्हणते, हे सगळं आपल्याला तर माहिती आहेच की. त्यावर ईश्वरीला अर्णव सांगतो, मिस इंदौर, आपल्याला माहिती जरी असलं तरीही आपण काही करू शकत नाही, कारण लोक पुराव्यांवर विश्वास ठेवतील, आपण बोललेल्या शब्दांवर नाही. म्हणून आपल्याला पुराव्यांची जोड असणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याबरोबर इशू म्हणते, हो सर बरोबर आहे तुमचं, आपण नक्की शोधून काढू. आणि तुम्ही कशाला काळजी करताय? पोलीस आहेत ना, पोलीस शोधून काढतीलच की, पोलीस घेतीलच की सर्व गोष्टींचा योग्य तो तपास. तुम्ही निवांत राहा. उलट आता तर कुठे जाऊन आपल्या डोक्याचं सर्व टेन्शन गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आत्ता तरी रिलॅक्स करा. त्यानंतर मग इशू म्हणत असते, सर बोला ना काहीतरी, गप्प का बसलात तुम्ही पुन्हा? त्यावर अर्णव म्हणतो, काही नाही मिस इंदौर, थँक्यू सो मच. इशू म्हणते, थँक्यू कशासाठी? अर्णव म्हणतो, तू आहेस ना माझ्यासोबत, म्हणूनच सगळं व्यवस्थित होत असतं. इशू म्हणते, सर असं काय करताय? मी तर असणारच आहे ना नेहमीच तुमच्यासोबत, लक्षात ठेवा. ये मिस इंदौर, अभी आपका पीछा नहीं छोडेगी. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावर इशू म्हणते, आता 7 जन्मांसाठी मी तुमच्याबरोबर जोडली जावी यासाठी मी सुद्धा उपवास करणार आहे. त्यावर अर्णव म्हणतो, अरे बाप रे. इशू म्हणते, काय झालं? त्यावर अर्णव म्हणतो, 7 जन्म तुला झेलावं लागणार आहे. तसे दोघं नवरा बायको हसू लागतात. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता सौदामिनीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की बापरे, आता मी काय करू? म्हणजे ईश्वरी आणि अर्णव इतक्या सहज तो टेम्पो वगैरे मिळवतील, इतक्या सहज एवढ्या सर्व गोष्टी घडवतील असं मला खरोखर सिरियसली वाटलं नव्हतं. पण ह्यांनी तर करून दाखवलं. आता काहीही करून मला यांच्यापासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मला माझं नाव समोर येऊ द्यायचं नाही. काहीही झालं तरी माझं नाव समोर आलं तर खूप मोठी गडबड होऊन जाऊ शकते. कुठल्याही परिस्थितीत मला हे सगळं थांबवायला हवं. काय करता येईल या सर्व गोष्टींचा विचार सौदामिनी करत बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जे अर्णवचे बाबा असतात त्यांना तर कळून चुकलेलं आहे की इकडे वल्लरी काहीतरी गडबड आहे. वल्लरी नक्कीच काहीतरी कांड करण्याच्या फिरातमध्ये आहे. मग आता इकडे ते ठरवतात की वल्लरीवरती ना आता बारीक लक्ष ठेवायचं. वल्लरी काय करते, कुठे जाते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते, का बोलते, अगदी सर्व बारक्यातल्या बारीक गोष्टीवरती वल्लरीच्या अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. वल्लरीच्या वागण्यामध्ये जो फरक आहे तो नेमका का आहे हे शोधून काढायचा. मला खात्री आहे की नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय, पण नेमकी काय गडबड आहे, पाणी कुठे मुरतंय हे शोधून काढायला हवं. आणि आईंच्या खोलीमध्ये वल्लरीने जाऊन अजून काय केलं आहे हे तर मला माहीतच नाही आहे, हे सुद्धा शोधून काढायलाच हवं. त्यानंतरच मला वल्लरीबद्दलचे पुरावे मिळायला मदत होईल. असं सगळं आता इकडे रमाकांत विचार करत असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आता काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? इकडे आता खरोखरच ईश्वरी आणि अर्णव रजिस्ट्रेशन तर करणार आहेत त्या फॅशन आणि फूड कॉम्पिटिशनसाठी, पण त्यांना एंट्री मिळेल का? आणि ते जिंकून सौदामिनीकडून स्वतःची सात्विक फॅशन्स कंपनी सोडवू शकतील का?
तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण पुढे नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा आठवणीने करा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.